नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय शेतकरी राजा ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील 3 दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे 10, 11, 12 फेब्रुवारी 2024 या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये बदल होऊन महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये पुन्हा वादळी पावसाची शक्यता बघायला मिळू शकते। तर काही ठिकाणी गारपीट तर काही भागामध्ये वादळी पावसाचा अंदाजा जबरदस्त स्वरूपात राहील। सविस्तर अपडेट जाणून घेऊया, पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव, शेतीविषयक माहिती, शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिक हवामान बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। मग चला तर जाणून घ्या पुढील हवामान अंदाज सविस्तरपणे। 10, 11, 12 फेब्रुवारी 2024 या तारखेला वातावरणामध्ये पुन्हा बदल होऊन महाराष्ट्र राज्यामध्ये पुन्हा वादळी पावसाची शक्यता आहे। मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वादळी वाऱ्यासह असून काही ठिकाणी गारपीटचा अंदाज देखील या तारखांना बघायला मिळणार आहे। तर बंगालचा उपसागर आणि भारताची पूर्व किनारपट्टी तसेच भारताचा उत्तर परिसर या भागापर्यंत कमी दाबाचे क्षेत्र अर्थात वाऱ्याची चक्रवात स्थिती सक्रिय असणार आहे आणि या चक्रवात स्थितीचा परिणाम या तारखेला महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये वादळी पावसाचा जोर पुन्हा बघायला मिळणार आहे। तर सविस्तर अपडेट जाणून घेऊया, तर या तारखेला कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये या वादळी पावसाचा अंदाज असणार आहे। तर दक्षिण भारताकडे जोर कमी राहील, हलक्या सरींचा अंदाजा केरळ, कर्नाटक, तमिळनाडू, तेलंगणा, आंध्र प्रदेश या राज्यात राहील आणि भारताच्या पूर्व भागामध्ये हैदराबाद, विशाखापट्टणम, भुवनेश्वर या भागातही बऱ्याच ठिकाणी वादळी वारा आणि गारपीटचा अंदाज ठिकठिकाणी राहील। तर भारताच्या उत्तर भागामध्ये जोर जास्त बघायला मिळणार आहे। त्याचबरोबर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यामध्ये नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली आणि अकोला, अमरावती या जिल्ह्यामध्ये या वादळी पावसाचा अंदाज या तारखेला असणार आहे। तर सविस्तर अपडेट जाणून घेऊया, तर सुरुवात करूया विदर्भापासून। तर विदर्भातील गोंदिया जिल्ह्यापासून सुरुवात करूया। तर गोंदिया जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा या तारखेला बहुतांश ठिकाणी जबरदस्त स्वरूपात राहील। तुमसर, तिळा, सांगजरी, गोंदिया, कोरेगाव, आमगाव, साक्रीटोळा, लांजी या बऱ्याच ठिकाणी जोरदार वादळी पावसाचा अंदाज राहील। उत्तर भागामध्ये गोबरवाही, पाणीडोंगरी, तिरोडी, काटंगी, वारासवनी, बालाघाट, रांजगाव येथे जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। तर भंडारा जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये भंडारा, वर्धी, चिखली, मौदा मध्यम स्वरूपात राहील। धर्मापुरी, असोली, कंधारी, अकोला, करवसर, रामटेक या भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे। दक्षिण भागामध्ये लखनी, साकोली, संग्रणी, कोलेगावला हलक्या सरींचा अंदाज राहील। देवरीच्याही बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील। चिंचगड, मार्कासा, अमगर चौकी इथे जोरदार पावसाचा अंदाज पाहायला मिळणार आहे। अडेल, कोतंगाव, भिवापूर, खैरगाव, अमरेली गारपीटची शक्यता राहील आणि गडचिरोली जिल्ह्याकडे दिघोरी, किमटे, मेदा, तुलमाल, अरमोरी, कुरखेडा, बालिटोला, कोलेगाव, बोंडगाव या बऱ्याच ठिकाणी हलका मध्यम असून गारपीटचा अंदाज देखील बघायला मिळणार आहे। चिरमुरा, नाटेचौक, गडचिरोली, उलनी, सिंधवाई मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज असून आसपासच्या भागात हलक्या पावसाचा अंदाज आहे। मूल, सावली, चामोर्शी-गोटला हलक्या सरींचा अंदाज राहील। चंद्रपूर जिल्ह्याच्या दक्षिण भागामध्ये सोनापूर, शिरपूरला तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे। चंद्रपूर, कुकस रोड, भाटाडी, मोरली, कोटवाडा, चारकोबेकी, चिमूर या भागातही हलका मध्यम असून तुरळक ठिकाणी गारपीटचा अंदाज राहील। तर वर्धा जिल्ह्याकडे वर्धा, बरबडी, तुळजापूर, जामणी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे। वडनेर, हिंगणघाटला हलक्या पावसाचा अंदाज राहील। उत्तरेकडे जोर जास्त राहील। अरवी, वडोणा, लाडगड इथे जोरदार पावसाचा अंदाज आहे। नागपूर जिल्ह्याकडे बोरी, कोकटे, तुतीवाडा, कोडाली, काटोल तसेच लगतपेसर, कर्जना या भागात बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे। बुटपुरी, हिंगणा, पाचगावला मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे। नागपूर, कामठी, मौदा आणि वाघोली, पारशिवनी, वनेरा, गोटी, करवसर इथे बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे। उमरी, सावनेर, बडेगाव, विचवा इथे बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। तर अमरावती जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा वरुड, नरखेड, जळखेडा, मोर्शी, दुर्गवाडा इथे जोरदार पावसाचा अंदाज राहील। आष्टी, तळेगाव, मोझारी, अमरावती, नांदगावला बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे। बडनेरा, चांदूर, धामणगाव रेल्वे, नांदगाव, खंडेश्वर, पल्लेगाव, पुलगाव, बाबुलगाव हलक्या सरींचा अंदाज राहील।
अचलपूर, ब्राह्मणथडी, चांदूर बाजारला जोरदार पावसाचा अंदाज आहे। चिखलदरा, अंजनगाव, सुजी, अकोटला हलक्या सरींचा अंदाज राहील। मूर्तिजापूर, दर्यापूर, अकोला, बुरगाव, मंजू या भागात हलक्या पावसाचा अंदाज पाहायला मिळणार आहे या तारखेला। तसेच मराठवाड्यामध्ये वाशिम, हिंगोली, नांदेड भागाला, बीड, लातूर, श्री छत्रपती संभाजीनगर, जालना या भागाकडे वातावरण कोरडे राहील। तसे बहुतांश ठिकाणी अंशतः ढगाळ वातावरण बघायला मिळणार आहे। जळगाव, धुळे, नंदुरबार या भागात अंशतः ढगाळ स्थित राहील आणि नाशिक जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी अंशतः वातावरण बघायला मिळणार आहे ढगाळ। तर कोकण विभागात ढगाळ वातावरण राहील। पुणे, अहमदनगरला, मध्य महाराष्ट्रातही वातावरण कोरडे असणार आहे। दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी, रायगड, दक्षिण कोकणाचा परिसर या भागातही वातावरण कोरडे असून अंशतः ढगाळ स्थिती या तारखेला बघायला मिळणार आहे। तसे अपडेटमध्ये आणखीन काही नवीन बदल झाला तर पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं जाईल। तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार। भेटूया नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत नमस्कार, बाय।